तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती. येत्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा भावनो. तर फायनल एकदम जबरदस्त आपण आजचा बॅनर बांधला मित्रांनो, तो एकदम जबरदस्त आला. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राहिला विषय मटेरियलचा, तर सविस्तर गोष्टी आपण मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड केली. ठीक आहे, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता. पण मित्रांनो, त्या फाईलला मी पासवर्ड टाकला सांगते, तर 30 स्टेपमध्ये आपला पासवर्ड आहे. ठीक आहे, जो का पासवर्ड आहे तुमच्यासाठी सर्व फॅमिलीसाठी. तर त्यामुळे पासवर्ड विषयी मला कोणी कमेंट करू नका. ठीक आहे, जे काय ते तुम्हालाच मित्रांनो काय विषय. ठीक आहे, तर अश्विन आजचा आपला ट्युटोरियल मित्रांनो. तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर फायनली आलो आपण फोटोशॉपवर. तर पीएडी ओपन केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, ऑलरेडी सर्व क्रिएट करून इंटरफेस तुम्हाला शो होता. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तर पीएडी आपली जास्त एमबीची होती मित्रांनो. तर त्यामुळे आपण तिला थोडं लो क्वालिटीमध्ये करून घेतोय. तर ती पीएडी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तुम्ही हाय क्वालिटीमध्ये ती कशी कन्वर्ट करायची, फक्त नॉर्मल एक गोष्ट करायची. ठीक आहे, तर पीएडी ओपन केल्यानंतर काम करण्याआधी काय करते, इमेज व्हायची. तर इमेज आल्यानंतर इमेज साईज म्हणा. इमेज साईज आल्यानंतर हा पॅनल तुम्हाला ओपन होणार. ठीक आहे, इमेज साईजचं काय विषय. तर इथे रेझोल्युशन जे मी ॲड केलं मित्रांनो, तर इथं तुम्हाला टाकायचं 300. इथं 300 करतो रेझोल्युशन. आणि 300 केल्यानंतर इथं ओके म्हणतो. ओके म्हटल्यानंतर जे पिक्सल आहे तिथे इंचेसमध्ये करून घ्यायचे तुम्हाला. ठीक आहे, आता पिक्सल मी काय केलं माहिती आहे मित्रांनो, तर जेणेकरून पिक्सल जी आपली क्वालिटी आहे ती थोडीशी नॉर्मल डाऊन. तर पिक्सल काम जेणेकरून लोगो वगैरे ते काम एकदम ॲक्युरेट असते. जर तुम्हाला ही डिझाईन प्रिंटिंग वगैरे संपूर्ण त्या काही गोष्टी अवेलेबल करायच्या, तर त्यात तुम्ही इंचेसमध्ये करू शकता काय विषय. त्यामुळे तुम्हाला एक पद्धत सांगितली, जेणेकरून तुमच्यापर्यंत मटेरियल न पोहोचवता मी पीएडी फाईल पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यामुळे ही एक गोष्ट करून घ्या तुम्ही. ठीक आहे, जेणेकरून तुमची जी बॅनरची क्वालिटी एकदम क्वालिटी वाढून जाणार. डायरेक्ट तुम्ही हे बघू शकता इमेज साईज होतं. डायरेक्ट तुम्ही याच्यात जरी केलं पिक्सलमध्ये, फक्त रेझोल्युशन जरी वाढवलं, हे बघू शकता 74 आपण नॉर्मली कमी ठेवलं. इथं प्रिव्ह्यू तुम्ही बघू शकता. आता इथे मी 300 टाकतो. हे बघू शकता डायरेक्ट आपला प्रिव्ह्यू झूम झाल्यामुळे जेणेकरून ती क्वालिटी वाढली. इथं ओके म्हणतो. हे बघू शकता आपली क्वालिटी बघ कशी आहे. तर अशी संपूर्ण एक बॅकग्राऊंड घेतलंय आपण. तर इथं एक आदिवासींचे नायक म्हणजे टेक्स्ट ॲड केलं जेणेकरून ते ॲक्टिव्हिटीसाठी. ठीक आहे, त्यावर आपण हा इमेज घेतलाय. इमेज एकदम नॅचरल घेतलाय मित्रांनो. ठीक आहे, जेणेकरून याला कोणत्या नॉर्मल थोडा मी इफेक्ट वगैरे फिल्टर वगैरे थोड्या गोष्टी मारलाय काय विषय. तर त्यानंतर आपण एक नाव ॲड केलंय, जागतिक आदिवासी. हे नाव एकदम सिम्पल एकदम क्वालिटीमध्ये आपण ॲड करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. हे संपूर्ण ते तुम्हाला एचडी क्वालिटीमध्ये भेटणार आहे, ते काय विषय नाही. ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला सांगितलं. आता आपल्या पिक्सलमध्ये मित्रांनो या गोष्टी तुम्ही ते करून घ्यायचं. तर त्यानंतर ग्रुप म्हणून हे बघू शकता आपण हे नाव ॲड केलंय. ग्रुप नाहीचे संपूर्ण लोगो वगैरे दिवस वगैरे सविस्तर गोष्टी आपण ॲड करण्याचा प्रयत्न केला. हे बघू शकता. आता या ज्या गोष्टी मित्रांनो, जे 300 जे आहे आपलं, ते संपूर्णरित्या तुम्हाला सर्व क्वालिटीमध्ये भेटणार. हे बघू शकता. तो काय विषय नाही, संपूर्णरित्या सर्व गोष्टी क्वालिटीमध्ये भेटणार तुम्हाला. तो काहीच विषय नाही. ठीक आहे, हे बघू शकता. आता संपूर्ण ती जी क्वालिटी संपूर्ण तुम्हाला त्या गोष्टीमध्ये भेटणार, जेणेकरून तुम्ही पीएडी आपण ओपन करणार. तुम्हाला मी सविस्तर गोष्टी एचडी क्वालिटीमध्ये प्रोव्हाइड केलं आहे. ठीक आहे, फक्त एक गोष्टी तुमची चुकली जाणार मित्रांनो, जेणेकरून आपण जे रेझोल्युशन डाऊन राहणार. जेव्हा तुम्ही हाय करशाल तेव्हा तुमचे जे टेक्स्ट वगैरे असेल ते थोडी क्वालिटी डाऊन होणार. ठीक आहे, तर या गोष्टी आपल्या चुकीच्या होऊन जाते. त्यामुळे मी तुम्हाला जी पीएडी थोडी एचडी क्वालिटीमध्ये प्रोव्हाइड करणार, तो काय विषय नाही. आणि त्यात तुम्ही रेझोल्युशन वाढवलं नक्कीच तुमची क्वालिटी वाढणार, तो काय विषय नाही. ठीक आहे, तर असे सिम्पल असे मी आजचा आपलं ट्युटोरियल होतं मित्रांनो. ट्युटोरियल एकदम बरं झालं. असे ट्युटोरियल वेगवेगळ्या पर्यंत तुम्हाला घेऊन येणार मी. ठीक आहे, मला नक्की तुम्ही कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.